मला म्हणजे म्हणजे आता आपण फार गमतीत ह्या गोष्टी बोलतोय, पण अर्थात ज्या लोकांशी तुम्ही लढताय ते कोणीच साधे नाहीयेत. तर जीवाची भीती तुम्हाला नाही वाटली कधी? वाटत नाही? नाही, मला असं वाटतं की आणि मी हे खरं सांगते, ऑनेस्ट माझं ओपिनियन आहे की मला, आणि मी नेहमीच खरंच बोलते, त्यामुळे मला असं ॲक्च्युली वाटतंय की माझं ना आयुष्य अतिशय सुंदर गेलं. मुलं माझी मोठी झाली, रिस्पॉन्सिबिलिटीज माझ्या संपल्या आहेत. आता जे माझं झालं ना तरी चालेल, काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण मी लढणं सोडणार नाही आणि मी प्रोटेक्शन घेणार नाही. म्हणून 3दा मला पोलीस प्रोटेक्शन ऑफर करून सुद्धा मी ते लिहून दिलंय की मला नको. का नको? मी घेऊन काय करणार? जर तर एक पोलीस हवालदार माझ्या गाडीत बसणार, गाडी मागणं कोणी ठोकली माझ्याबरोबर, तो मरेल. कोणी सांगावं की बाबा इंदिरा गांधीला होती, राजीव गांधीला होती, बेनझीर भुट्टोला होती, ज्याला जेव्हा मारायचं तेव्हा तो मारेलच. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने, पोलीस कशासाठी आहेत तर लोकांसाठी आहेत, तर त्यांना त्यांचं काम करू द्यावं. आणि म्हणून मी त्यांना आत्ता पण, म्हणजे आता हे जे चालू होतं आहे तेव्हा पण पोलीस येऊन मला म्हणालेत की तुम्ही घ्या. म्हटलं मी नकोय, मला, मी नाही घेणार. पण असे तर खूप प्रसंग आले असतील तुमच्या आयुष्यामध्ये. तर सगळ्यात परीक्षा बघणारा म्हणजे कुठंतरी आतून हलवणारा असा प्रसंग होता कधी आलेला? तेव्हा कोणता होता? खडसेंच्याच वेळेस, म्हणजे खडसे तर फारच हे होते आणि त्यांनी